नमस्कार. सन्माननीय बुजुर्ग, बंधू आणि भगिनींनो, आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने हार्टफुलनेस इन्स्टिट्यूट हैदराबादच्या विद्यमाने आयोजित ध्यान, योग आणि संगीताच्या या व्हर्च्युअल कार्यक्रमात मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. योगऋषी श्री रामदेव बाबा, पद्मविभूषण पंडित जसराजजी आणि पद्मश्री शंकर महादेवन यांनी आम्हाला दिलेला सांत्वन करण्यासाठी विनामूल्य सेवा देऊन मानवतेप्रती त्यांनी प्रकट केलेल्या बांधिलकीची मी अंतःकरणपूर्वक प्रशंसा करतो. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. Namaskar. It's indeed a privilege and honor to be doing this evening of music, interaction with our own great Daji and many other esteemed personalities are there today. It's a memorable evening for me, and I'm sure that it's a memorable evening for all of you all. I got an amazing opportunity to interact with Daji, and it was such an enlightening experience that, so many topics we spoke about, and I'm really at peace with myself now. This musical evening, I hope what I'm going to present for you, I hope all of you will enjoy, and you all have a great time. Firstly, I'd like to invoke Lord Ganesha. This is a song that I think all over the world people have heard and they've appreciated, given me my love. Gananayakaya Ganadaivataya Ganadhyakshaya Dhimahi Gunashariraya Gunavanditaya Guneshana Dhimahi Gunadhitaya Gunadhishaya Gunapraveshtaya Dhimahi Ekadantaya Vakratundaya Gauritanayaya Dhimahi Gajeshanaya Bhalachandraya Shri Ganeshaya Dhimahi. Sagamada Pagamazada Sa Gana Chaturaya Gana Pranaya Ganantaratmani Ganotsukaya Ganamattaya Ganotsukamanase Guru Pujitaya Guru Devataya Guru Kulasthaine Guru Vikramaya Guiha Pravaraya Gurave Gunagurave Guru Daitya Kalakshetre Guru Sarva Sararadhyaya Guru Putra Paritratre Guru Pakhanda Khandakaya Gita Saraya Gita Tattvaya Gita Gotraya Dhimahi
गूढगुल्फाय गन्धमत्ताय गोजयप्रदाय धीमहि गुणाधीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि Beautiful. पुढे जाण्यापूर्वी असंख्य जीव वाचवण्यासाठी अविश्रांतपणे कार्यरत असलेले जगभरातील सर्व आघाडीच्या कार्यकर्त्यांचे ऋणनिर्देश केल्याशिवाय मला राहवत नाही. कोविडमुळे ज्यांच्या प्रियजनांना प्राण गमावावे लागले त्या सर्वांसाठी माझे हृदय द्रवते. ज्यांना आपल्या नोकऱ्या गमाव्या लागल्या, ज्यांचे उद्योग ठप्प झाले किंवा सर्वसाधारणपणे या महामारीमुळे ज्यांना संकटाचा सामना करावा लागला, अशा सर्वांप्रती मी सहवेदना व्यक्त करतो. मानव प्रजाती ही प्रतिकारक्षम आहे. जर आपल्यात एकी असेल तर आपण या संकटावर मात करू शकू. आज आपल्यापुढे सर्वात मोठे आव्हान कोणते आहे? ते कोविड नव्हे, तर मानवजात म्हणून एकमेकांना आपलेसे करण्यात असलेली आमची असमर्थता आहे. संस्कृतमधील योग शब्दाचा अर्थ युनिटी. या शब्दावर जर तुम्ही विचार केला तर तो अपॉर्च्युनिटी, कम्युनिटी आणि इम्युनिटी. संस्कृत स्वास्थ्य शब्दही हाच अर्थ व्यक्त करतो. स्वास्थ्य शब्दाचा अर्थ काय आहे? स्वस्थ्य, जो स्वमध्ये स्थिर झाला आहे तो. अहिंसा हे योगाच्या मूल तत्वांपैकी एक आहे. अहिंसा म्हणजे हिंसा न करण्याची बांधिलकी. त्यातून सर्व भूतमात्रांवरील करुणा अभिव्यक्त होते. वस्तुतः करुणा हा गुण अहिंसा या गुणाच्या एक पाऊल पुढे आहे. हिंसा न करणे. येथे काय अभिप्रेत आहे? साधी गोष्ट, तुम्ही इतरांना इजा करणार नाही, बस इतकेच. पण करुणेमध्ये तुम्ही हिंसेचा केवळ निष्क्रिय साक्षीदारही राहू शकत नाही. इतरांच्या वेदनांचे निवारण करण्याच्या, त्यांचे दुःख कमी करण्याच्या प्रक्रियेत तुम्ही प्रत्यक्ष सामील होतात. स्थूल लिंगाचा अनुभव प्रत्येकाने घ्यावा अशी माझी सर्वांना कळकळीची प्रार्थना आहे. करुणाच केवळ आम्हाला एकत्र बांधून ठेवू शकेल. केवळ करुणाच पूरग्रहांवर मात करू शकते. सर्व मनुष्य मात्रांनी कमीत कमी अहिंसेचा तरी अंगीकार करावा. आणि जर आम्ही स्वतःमध्ये आणखी थोडी सुधारणा करून स्वतःला अधिक करुणामयी बनू शकलो तर स्वामी विवेकानंद व माझे गुरुवर्य श्री रामचंद्रजी उर्फ बाबूजी महाराज यांनी दैदिप्यमान केलेल्या वाटेवरून आपण मार्गक्रमण करू शकू. नमस्कार. योग साधनेला जगभरात पोहोचवण्याच्या प्रवासात 2020चा आंतरराष्ट्रीय योग दिन महत्त्वाचा मैलाचा दगड ठरणार आहे. याची सुरुवात औपचारिकरित्या संयुक्त राष्ट्रसंघाने काही वर्षांपूर्वी केली होती व त्याच्यामागे आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजींची दूरदृष्टी होती. योगाला जगभरात पोहोचवण्याचे प्रयत्न करण्याबद्दल व त्या हेतूने एकत्र येण्याबद्दल मी दाजींचे आणि योगी श्री स्वामी रामदेवजी यांचे अभिनंदन करतो.
त्यांच्या बरोबरीने या कार्यक्रमाचा हिस्सा बनण्यात मला आनंद होत आहे. जय हिंद, जय योगा. नमस्ते. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने संगीत, ध्यान आणि योगाच्या वैश्विक स्तरावरील व्हर्च्युअल कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल सर्वप्रथम मी हार्टफुलनेस इन्स्टिट्यूटच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो. जगभरातून इतक्या मोठ्या प्रमाणात सहभाग मिळवून 6व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे मध्यवर्ती कल्पना घर घर में योग यशस्वी केल्याबद्दल मी हार्टफुलनेसचे अभिनंदन करतो. निरोगी रहा, सुरक्षित रहा. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा. आपली ब्रह्मविद्या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे विनामूल्य दिली जाते. तुम्ही ब्रह्मविद्येला किमतीचे लेबल लावू शकत नाही. ही विद्या एका गुरुकडून त्याच्या शिष्याकडे अशी पुढे दिली जाते. ज्या क्षणी तुम्ही तिला किमतीचे लेबल लावता त्या क्षणी योगाचे सारतत्व नाश पावते. यांना कोण ओळखत नाही. आपल्यामध्ये उपस्थित असलेले महान व्यक्तिमत्व ज्यांनी आसनांना विश्वातील प्रत्येक घरात पोचवले. मी कोणाविषयी बोलत आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल. महान विभूती योग ऋषी स्वामी श्री रामदेव बाबा. मी बाबा श्री रामदेवजींना विनंती करतो की त्यांनी त्यांचे मौलिक विचार आणि व्यावहारिक ज्ञान आम्हाला सांगावे. आज हा शुभ दिवस आहे, आंतरराष्ट्रीय योग दिवस. त्यांच्याकडून आपण काही ऐकूयात. स्वामीजी, कृपया. पूज्यताजी, माझा हृदयापासून प्रणाम. तुमच्या रूपाने मला एक मोठा भाऊ, महान विचारवंत, गुरुतुल्य महान आत्मा भेटल्यामुळे मी अगदी भारावून गेलो आहे. आणि मला वाटते की हे ईश्वराचे विधान आहे, ईश्वराची काही योजना आहे आणि ईश्वराचे काही कार्य होत आहे की संपूर्ण विश्वामध्ये अष्टांग योगाच्या, सहज मार्गाच्या, हार्टफुलनेसच्या आणि ही जी आपल्या ऋषींची संपूर्ण विद्या आहे यांच्याद्वारे सर्वांचे कल्याण व्हावे यासाठी ईश्वराने आपल्याला निमित्त बनवले आहे. आणि योगचा अर्थ आहे जोडणे. तर पतंजली योगपीठ आणि हार्टफुलनेस रामचंद्र मिशन, पूज्य लालाजी महाराज, पूज्य बाबूजी महाराज, पूज्य चारीजी महाराज, आम्हाला पूज्य असणारे जे कोणी महान गुरुजन आहेत त्या सर्वांनी आम्हाला जे मार्गदर्शन दिले की अष्टांग योगाचा मार्ग अंगीकारून यमनियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, ध्यान, समाधीचा अभ्यास करून कसे ज्या 3-4 शब्दांचा वापर तुम्ही करीत असता आणि मीही करत असतो की आपल्या शरीर, मन, आत्मा, विचार, भावनांना सहजपणे कसे व्यक्त करता येते, कसे त्यांचे पूर्ण रूपांतरण करता येते आणि कशा प्रकारे एका दिव्य जीवनाच्या, दिव्य ज्ञानाच्या, एक दिव्यमती, दिव्य भक्ती, दिव्य कृती, दिव्य प्रकृतीच्या निर्माणाची जी प्रक्रिया आहे, जिला आपल्याकडे मानवाकडून देवत्वाकडचा प्रवास म्हटले गेले आहे, त्याला तुम्ही शुद्धीकरणाद्वारे, प्रार्थनेद्वारे, ध्यानाद्वारे अंमलात आणत आहात. त्याविषयी मी तर अनेक वेळा म्हटले आहे की ही या युगाची शांत क्रांती आहे जी हार्टफुलनेसच्या माध्यमातून होत आहे. आणि तुम्ही आज माझ्यासोबत असल्याने मी भारावून गेलो आहे
आणि या आंतरराष्ट्रीय योग दिनी तुम्ही ज्या प्रकारे आयुष मंत्रालयाच्या साथीने आपल्या देशातील ती महान व्यक्तिमत्वे ज्यांनी योग आणि अध्यात्माबरोबरच संपूर्ण जगात संगीताला एक नवा स्वर दिला, भारतीय संगीताला, अशा पंडित जसराजजींना, आपल्या परमप्रिय शंकर महादेवनजींना, आदरणीय श्री शशांकजी सुब्रमण्यम यांना, या सर्वांना मी प्रणाम करतो. आणि मला आनंद आहे की इंटरनॅशनल योगा डे बरोबरच हा इंटरनॅशनल संगीताचाही दिवस आहे. योग तर संगीतमयच आहे. आमचे संपूर्ण जीवनच संगीतमय व्हावे, पूर्ण सृष्टीच ईश्वराचे संगीत बनावी आणि त्यात अधिक दिव्यता भरावी म्हणून कित्येक जणांनी आपला वेळ दिला आहे, सर्वांना प्रेरणा दिली आहे. जे सर्व स्वतः आध्यात्मिक जीवन जगत आहेत त्या महान आत्म्यांना माझा प्रणाम. आणि मी सर्वांना 2-3 छोट्या छोट्या गोष्टी सांगेन. मी योगाकडे अशा दृष्टीने बघतो, योग केवळ एक प्रॅक्टिस नाही आहे. मूलतः जसे पूज्य दाजी ध्यान करून घेतात किंवा आपण हार्टफुलनेसमध्ये जाऊन ध्यान करतो किंवा मी लोकांच्या बाबतीत ज्याच्यावर जास्त भर देतो, श्वसनाचे व्यायाम आणि काही खास आसने, ओंकार आदी ध्यान, तर असे समजा की माझा मेन फोकस श्वसनाचे व्यायाम आणि आसनांवर असतो. हार्टफुलनेसचा मेन फोकस ध्यानावर आहे. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही म्हणतोय की योग म्हणजे केवळ इतकेच आहे. जसे पूज्य दाजीसुद्धा वारंवार सांगतात की अष्टांग योग, यमनियमांनी आमच्या जीवनाची म्हणजे सार्वजनिक जीवनाची आणि आंतरिक जीवनाची पवित्रता, सार्वजनिक जीवनासाठी यम आहे आणि आंतरिक जीवनासाठी आपले नियम आहेत. आपण जर आसनात बसू शकलो नाही तर ध्यान कसं करणार? प्राणायाम केला नाही तर शरीर, इंद्रिय आणि मनाची चित्ताची शुद्धी कशी होणार? आणि प्रत्याहार केला नाही तर मग इंद्रियांवर नियंत्रण कसे मिळवणार? ध्यान ध्यान समाधी नाही लावली तर मनावर विजय मिळवून मनाच्या पलीकडे जे आत्मा आणि परमात्म्याचे विराट स्वरूप आहे ते कसे पाहणार? त्यामुळे ही एक प्रक्रिया आहे, एक प्रोसेस आहे. जसे विज्ञानात वेगवेगळे टप्पे असतात, विज्ञान असो, गणित असो, व्यापार असो किंवा राजकारण असो, त्याचीही एक रचना असते. तर योगाची एक पूर्ण मांडणी असते, योगाच्या पूर्ण पायऱ्या असतात. आणि यात जी व्यक्ती योग पूर्णपणे अंगीकारते, मी पाहिले आहे, लोक आरोग्यासाठी, संपत्तीसाठी, शांतीसाठी, सलोख्यासाठी आणि मुक्तीसाठी, निर्वाणासाठी, मोक्षासाठी योग अंगीकारतात. मी म्हणतो की जीवनाची निर्मिती होईल, जीवनाच्या निर्माणाबरोबरच जीवनाचे निर्वाण, मोक्षही होणारच. आणि तुमच्या ज्या चांगल्या कामना आहेत, ज्यांना आपण सात्विक कामना म्हणतो, तुम्हाला जीवनात यश पाहिजे, गौरव पाहिजे, प्रतिष्ठा पाहिजे, सत्ता, संपत्ती, ऐश्वर्य पाहिजे, हे सर्व योगाने मिळेल. परंतु कोणत्याही गोष्टीची इच्छा ठेवू नका. जसे मी आयुष्यात कधीच अशी इच्छा बाळगली नाही की लाखो करोडो लोकांनी माझ्यावर प्रेम करावे. आज लोक मला म्हणतात, स्वामीजी तुम्ही जगभरात योगाच्या क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्ती आहात, तुमच्याकडे इतकी संपत्ती आहे, उत्कर्ष आहे. मी म्हणतो माझ्याकडे एकच उत्कर्ष आहे, बाकी सर्व उपउत्पादने आहेत. होय, योगात इतकी संपत्ती आहे, इतकी शक्ती आहे, इतके ऐश्वर्य आहे. सर्वात मोठे ऐश्वर्य योगच आहे. बाकी सर्व तर पूज्य दाजींनी तुम्हाला सर्व सांगितलेच आहे. मी केवळ 2-3 छोट्या छोट्या गोष्टी सांगतो. मी सुद्धा लाखो करोडो लोकांना श्वसनाचे व्यायाम आणि काही विशिष्ट आजारांसाठी विशिष्ट आसने, लठ्ठपणासाठी, पाठदुखीसाठी आणि अनेक आजारांसाठी, जसे की उच्च रक्तदाब असेल, कॅन्सर असेल, तर वेगवेगळी आसने शिकवली आहेत. 90 ते 99% जो सर्वात जास्त फायदा होतो रोगमुक्त जीवनासाठी, तणावमुक्त जीवनासाठी, वेदनामुक्त जीवनासाठी, तो प्राणायामाने होतो. ज्यात 5 गोष्टी तर पूज्य दाजी मी सगळ्यांनाच नेहमी सांगतो की जीवनात काही झाले तरी फक्त एका दिवसासाठी योग करू नका. योग तर आमच्या दैनंदिन जीवनाचा हिस्सा आहे. काही लोक इंटरनॅशनल योगा डेच्या दिवशी येऊन चेहरा दाखवतात, त्या दिवशी थोडीशी आसने करतात, थोडे ध्यान करतात आणि म्हणतात की आम्ही योग केला. योग म्हणजे केवळ औपचारिकता नसते. योग भलेही 5 मिनिटे करा, 10 मिनिटे करा, पण कुठेतरी सुरुवात करा. ध्यान 1-2 मिनिटांपासून सुरुवात करा, प्राणायाम 5-10 मिनिटांपासून सुरुवात करा.
सुरू तर करा. हळूहळू करता करता आपण एका अवस्थेपर्यंत नक्कीच पोहोचू. तर कमीत कमी 5 श्वसनाचे व्यायाम मी पूज्य दाजींनाही सांगितले. हार्टफुलनेस ध्यान करणाऱ्या जगात लाखो नाही तर करोडो साधक आहेत. तर त्यांनीही आपल्या हार्टफुलनेस ध्यानाच्या आधी कमीत कमी 5-7 मिनिटे प्राणायाम करावा. आणि पूज्य दाजींनी त्यासाठी सर्वांना प्रेरितही केले. सर्वांना प्रोत्साहनही दिले आहे. त्यानेही मी खूप भारावून गेलो आहे. ही भस्त्रिका, डीप ब्रीथिंग. तुम्ही सामान्य, मध्यम आणि वेगाने करू शकता. तुमचे वय, तुमची ताकद लक्षात घेऊन. आणि कपालभाती. मग अनुलोम विलोम. डीप ब्रीथिंग. भ्रामरी. हे 5 पायाभूत व्यायाम अनिवार्य केले गेले पाहिजेत. कारण यामुळे शरीर, मन, क्रिया आणि स्नायू संतुलित होतात. आणि ध्यानात सर्वात कठीण असते मनाला शांत करणं. एका क्षणात मन एकाग्र होतं. इतरही अनेक उपाय पूज्य दाजी सांगतात. आणि ध्यानात आपल्या वेदांमध्ये आणि ग्रंथांमध्ये, उपनिषदांमध्ये ओंकारनाद, ज्योतिस्वरूप ईश्वर, कोणतीही मूर्ती, प्रतिमा किंवा प्रकाश असे काहीच सांगत नाहीत. पूज्य दाजींनी तर अनेक वेळा सांगितलं आहे की देवाच्या नावावर, धर्माच्या नावावर इतके गैरसमज आहेत, इतके पाखंड आहेत, इतका धंदा आहे. लोकांमध्ये इतकी भीती पसरवली गेली आहे की देव हा असा असा आहे, अमुक एक नाही केले तर अनर्थ होईल, ईश्वर विनाश करण्यासाठी बसलेला नाही. ईश्वर तर आमच्या प्रत्येक रंध्रात, चराचरात, सृष्टीच्या कणाकणात आमच्या मनात आहे. आणि त्याच्या अनुभूतीसाठी शास्त्रांमध्ये जे प्रथम स्थान सांगितले आहे, जे हार्टफुलनेसमध्येही पूज्य दाजी सांगतात, हृदयशोर्जुन तिष्ठती, ईश्वर सर्वभूतानां हृदयशोर्जुन तिष्ठती, अंगुष्टमात्र अंतरात्मपुरुष सदा जनानां हृदयसन्निविष्ट. हृदयचक्रापासून मग आज्ञाचक्र, भ्रुकुटी, सहस्त्रार, ब्रह्मरंध्रापर्यंतच्या यात्रेविषयी पूज्य ताजी तुम्हाला वारंवार सांगतात. तर अनुलोम विलोम नंतर ओंकार ध्यान करवले जाते. 5-10-15 मिनिटे अनुलोम विलोम. मग तुम्ही 5-7 वेळा भ्रामरी केली तर आपोआपच ध्यानात जाल. तर कमीत कमी 5 मिनिटे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही 20-25 मिनिटेही करण्याचा प्रयत्न करू शकता. असं जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा आपोआपच ओम म्हणू लागता. मग एक वेळ अशी येते की कोणत्याही शब्दाची, मंत्राची गरजच उरत नाही. कारण ज्याला परमतत्व, ब्रह्मतत्व म्हणतात, ते तर या सर्व मंत्रांच्या, सर्व शब्दांच्या, सर्व आकारांच्या, सर्व प्रकारांच्या, स्वरूपांच्या, सर्व प्रपंचांच्या, जे काही आपल्या आत आणि बाहेर अस्तित्वात असल्याचे दिसते त्याच्याही पलीकडे आहे. परब्रह्म. या सर्व जगाला जरी त्याचे स्वरूप मानले गेले असले, कारण सृष्टीचा कर्ता रचयिता तोच आहे. ईश्वराशिवाय मनुष्य ना सृष्टीचा एक कण बनवू शकतो, ना अणू बनवू शकतो, ना शरीरातील एक पेशी बनवू शकतो. या विश्वात, या ब्रह्मांडात त्याला विश्वातीत, गुणातीत, भावातीत, परब्रह्म, निर्गुण, निराकार, ब्रह्म अशी नावे दिली गेली आहेत. तर आपल्याला व्याधीपासून बचाव करायचा आहे आणि समाधीपर्यंत जायचे आहे. आणि याचे एक सशक्त माध्यम आहे योग. अध्यात्म आणि प्राणायामाच्या बरोबरीने हार्टफुलनेस ध्यान. बहुत धन्यवाद सर. दाजी, तुम्हाला हार्टफुलनेस साधकांना आणि जगातील सर्व दिव्यात्म्यांना माझा हृदयपूर्वक नमस्कार. चला आपण सर्व मिळून योग दिनानिमित्त संकल्प करूया की अष्टांग योगाचे पालन करू. आपण यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, हार्टफुलनेस ध्यानाचा अभ्यास करून आपले जीवन उदात्त बनवू, आपल्या जीवनात दिव्यता आणू. हा संकल्प निश्चितच आपल्या जीवनात खूप मोठे रूपांतर घडवून आणेल. पूज्य दाजी आणि श्री रामचंद्र मिशनचे सर्व दिव्य आत्मे हे जे
दिव्य आत्मे आहेत, आमचे वीर योद्धे, जे या संकटसमयी लाखो कोट्यावधी लोकांची मदत करत आहेत, त्या सर्वांना मी पुन्हा एकदा प्रणाम करतो. आपलेही खूप आभार बाबाजी. आपण इतके व्यस्त असताना सुद्धा इतका वेळ काढलात. माझा आपल्याला हृदयापासून नमस्कार. ईश्वर आपल्याला दीर्घायुष्य देवो, निरोगी जीवन देवो आणि आपण अशीच मानवतेची सेवा करीत राहावे. Humanity. Ladies and gentlemen, me and my two brothers, Ehsan and Loy, we've been composing music for the last 25 years. And this song is one of those special songs which holds a special place in our heart. And I'm sure that even for heartfulness, this is a special song. हर घड़ी बदल रही है रूप जिंदगी, छाँव है कभी कभी है धूप जिंदगी, हर पल यहाँ जी भर जियो, जो है समा कल हो न हो. हर घड़ी बदल रही है रूप जिंदगी, छाँव है कभी कभी है धूप जिंदगी, हर पल यहाँ जी भर जियो, जो है समा कल हो न हो. चाहे जो तुम्हें पूरे दिल से मिलता है वो मुश्किल से, ऐसा जो कोई कहीं है, बस वही सब से हंसी है. उस हाथ को तुम थाम लो, वो मेहरबान कल हो न हो. हर पल यहाँ जी भर जियो, जो है समा कल हो न हो. We are sitting in the middle of nowhere in a small restaurant in Pune, and this melody comes. Dun, da, dun, da, dun, da, 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 dun, da, dun, da, dun. It comes in the head. We don't have any instruments, nothing. It just comes. Now, where does it come from? Where is it coming from? Are you controlling it? You're not controlling it. There's something else that is, you've got a connection with something else, somebody else, and there's a higher spiritual power that is controlling your whole, art form that is inside you. So I think music is spiritual, and if you don't have the spiritual attitude towards music, I think your approach towards music itself is wrong. पलकों के लेके साए, पास कोई जो आए, लाख संभालो पागल दिल को, दिल धड़के ही जाए. पर सोच लो इस पल है जो ये दास्तां कल हो न हो. Everybody, come on, sing with me. हर घड़ी बदल रही है रूप जिंदगी, छाँव है कभी कभी है धूप जिंदगी, हर पल यहाँ
जी भर जियो, जो है समा कल हो न हो, हर पल यहाँ जी भर जियो, जो है समा कल हो न हो। ला 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 la 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 जो है समा कल हो ना हो। Beautiful, beautiful. So we as parents, तर पालक म्हणून आपल्याला सतत काळजी वाटत असते की आपल्या मुलांचे संगोपन कसे करावे, त्यांना एखादी भेट कशी द्यावी, कुठल्या प्रकारची भेट द्यावी जी त्यांच्या नंतरही टिकून राहील, जी पुढच्या पिढीकडे देता येईल आणि त्यांच्या नंतरच्या पिढ्यांकडेही. आध्यात्मिकतेची भेट. आणि आध्यात्मिकता म्हणजे काय? जीवन संगीतमय बनवणे, जीवन उत्साही बनवणे, जीवन अधिक केंद्रित बनवणे. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण हेच सांगतात. केंद्रित असलेले मन हे चिंतनशील मन असते आणि हे चिंतनशील मन सुसंवाद निर्माण करू शकते आणि हा संवाद तुम्हाला आनंद मिळवून देतो. परंतु हे केंद्रित मन कसे मिळवायचे? केंद्रित मन हे ध्यान करण्यातून तयार होते. आता तुम्ही ध्यान आणि आनंद याच्यामधील हे बिंदू जोडू शकता, परंतु ध्यान आनंदापेक्षाही खूप काही मिळवून देते. ते सच्चित आनंदाच्या पलीकडे जाण्याविषयी आहे. लोकांना याचे वेड आहे. मला सच्चित आनंदाची अवस्था मिळवायची आहे किंवा अनुभवायची आहे. ते चांगलेच आहे. ते वाटेत आपल्याला लागते यात काहीच शंका नाही. जेव्हा आपण सहस्त्रदल कमलावर असतो तेव्हा आपल्याला सच्चित आनंद अवस्थेचा अनुभव होतो. परंतु त्याच्याही पलीकडे जाणे हे हार्टफुलनेस इन्स्टिट्यूटचे वचन आहे. जोपर्यंत ते माझ्यातच नसेल तोपर्यंत मी त्याविषयी कसे बोलू शकणार आणि या तरुण हृदयांना कसे प्रेरित करणार? मी या आजकालच्या तरुणांना दोष देत नाही जे म्हणतात माझा देवावर विश्वास नाही. मी का ठेवावा? कारण विश्वास ठेवणाऱ्यांचीही त्यांच्या या विश्वासावर खरी श्रद्धा नसते. त्यांनी एक पाऊल पुढे जाऊन त्यांचा विश्वास असलेल्या गोष्टीवर नुसताच विश्वास न ठेवता तिचा अनुभव घेतला पाहिजे, तिला वास्तवात उतरवले पाहिजे. तर मी या अतिशय विशेष दिवशी अशी प्रार्थना करतो की आपण सगळे ती योगाची अवस्था प्राप्त करण्यासाठी पात्र बनूया आणि ही आध्यात्मिकतेची संपदा आपल्या पुढच्या पिढीकडे आणि त्याच्याही पुढच्या पिढीकडे देण्यास सक्षम बनूया. With the Heartfulness Institute, so many children are associated and such special, they're given such special powers and they're given so much amazing forms of education that I was stunned to see all those children doing these amazing activities. So a song that's dedicated to all these children, the song is called Tare Zameen Par. This is a song I'd like to dedicate to all the special children of the world who are truly special because they are children of God. They are stars who have descended on earth. Tare Zameen Par Hue.
देखो इन्हें ये है ओस की बूंदें, पत्तों की गोद में आसमां से कूदे। अंगड़ाई ले फिर करवट बदल कर, नाजुक सी मोती हंस दे फिसल कर। खो न जाए ये तारे ज़मीं पर। ये तो है सर्दी में धूप की किरणें, उतरे जो आंगन को सुनहरा सा करने। मन के अंधेरों को रोशन सा कर दे, ठिठुरती हथेली की रंगत बदल दे। खो न जाए ये तारे ज़मीं पर। जैसे आंखों की डिबिया में निंदिया, और निंदिया में मीठा सा सपना, और सपने में मिल जाए फरिश्ता सा कोई। जैसे रंगों भरी पिचकारी, जैसे तितलियां फूलों की क्यारी, जैसे बिना मतलब का प्यारा रिश्ता हो कोई। ये तो आशा की लहर है, ये तो उम्मीद की सहर है, खुशियों की नहर है। खो न जाए ये तारे ज़मीं पर। Ladies and gentlemen, let's show some compassion to these children. देखो रातों के सीने पे ये तो झिलमिल किसी लौ से उगे हैं। ये तो अंबिया के खुशबू है बागों से बह चले। जैसे कांच में चूड़ी के टुकड़े, जैसे खिले खिले फूलों के मुखड़े, जैसे बंसी कोई बजाए पेड़ों के तले। ये तो झोंके है पवन के, है ये घुंघरू जीवन के, ये तो सुर है चमन के। खो न जाए ये तारे ज़मीं पर। मोहल्ले की रौनक गलियां है जैसे, खिलने की जिद पर कलियां है जैसे। मुट्ठी में मौसम की जैसे हवाएं, ये है बुजुर्गों की दिल की दुआएं। खो न जाए ये तारे ज़मीं पर।
कभी बातें जैसे दादी नानी, कभी छलके जैसे मम पानी, कभी बन जाए भोले सवालों की झड़ी। सन्नाटे में हंसी के जैसे, सुने होठों पे खुशी के जैसे, ये तो नूर है बरसे कर तेरी किस्मत हो बड़ी। जैसे झील में लहराए चंदा, जैसे भीड़ में अपने का कंधा, जैसे मन मौजी नदिया झाग उड़ाए, कुछ कहे खो न जाए। खो न जाए, खो न जाए, खो न जाए, खो न जाए। खो न जाए ये तारे ज़मीं पर। नमस्कार. खूप खूप धन्यवाद. आपण कसे आहात साहेब? बस परमेश्वराची कृपा आणि आपला आशीर्वाद आहे महाराज. मला महाराज म्हणू नका साहेब. नाही, आमची भाषाच तशी आहे असं समजा. आपला मुलगा समजा. तुम्ही मला कमलेश म्हणू शकता. मला आनंद होईल. मग कमलेशजी म्हणू? या आंतरराष्ट्रीय योग दिनी युवकांसाठी तुमचा संदेश ऐकायला आवडेल. हो, मी हे म्हणू शकतो की आईवडिलांची सेवा, गुरूंची भक्ती, गुरूंची शिकवण आणि आपला रियाज. मग तो योगाचा रियाज असो, संगीताचा रियाज असो अथवा बुद्धिबळाचा रियाज असो, जे काही आपण करीत आहात त्याचा रियाज फार आवश्यक असतो. मग हा जो कोरोना आहे त्याचा करुणा होऊन जाईल अगदी सहज. हो हो. मी असे म्हणतो की जीवनामध्ये आईवडिलांची सेवा आणि गुरूंची भक्ती हे दोन्ही खूप आवश्यक आहे. खरे आहे. सगळे ऐकत आहे. या आंतरराष्ट्रीय योग दिनी युवकांसाठी तुमचा संदेश ऐकायला आवडेल. हा संदेश आम्ही नक्कीच लोकांपर्यंत पोहोचवू आपल्या नावाने, कारण त्याचा आदरही होतो आणि तुमचे व्यक्तिमत्व युवकांना अगदी चांगल्या परिचयाचे आहे. जर हे जग पुन्हा निर्माण करायचे असेल आणि ईश्वराला आधीच्या युगातील जे उत्तम आहे ते पुढच्या युगात पाठवायचे असेल, तर मी ईश्वराला विनंती करेन, कृपया हा अहिर भैरव राग पंडित जसराजजींच्या आवाजात घ्यावा आणि राग दुर्गा हरिप्रसादजी यांच्याकडून, सूरकल्याण आमिर खान साहेबांकडून, आणि हे सर्व पुढच्या निर्मितीसाठी पुढे न्यावे. अत्यंत अत्यंत मी बऱ्याच कल्पना करतो. मला माहीत नाही हे घडणार की नाही, पण हे असे आहे, मी खरंच ते ऐकून मंत्रमुग्ध होतो. आनंदच आनंद आहे. ते खूप खूप सुंदर आहे. तर साहेब, मी आपला फार वेळ घेणार नाही. सुखनिद्रा घ्या साहेब. चांगला आराम करा साहेब.
व्यापक पूर्ण ब्रह्म सकल घट व्यापक पूर्ण ब्रह्म सकल घट व्यापक सोवायो सकल घट व्यापक पूर्ण ब्रह्म सकल घट व्यापक सोवायो गर्ग पराशर और मुनिनारद गर्ग पराशर और पढ़त वेद श्रुति जंग पढ़त वेद श्रुति छंद ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णसमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पढ़त वेद श्रुति हरि जीवन प्रभु गोकुल प्रगति हरि जीवन प्रभु
Thank you, Panditji, for sharing that with us. May your music continue to inspire, especially on 21st June, the day we call Music International Day of Music, to inspire hearts across the globe. हा कार्यक्रम यशस्वी करण्यात अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीयांनी दिलेल्या विशेष योगदानाचा उल्लेख येथे करणे मला आवडेल. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी व त्याला पाठबळ देण्यासाठी ते मोठ्या संख्येने पुढे आले. करुणेसाठी आपण सर्वजण एकत्र येऊया आणि करुणा सर्वव्यापी बनूया, या आम्ही केलेल्या विनंतीला प्रतिसाद देत भारत सरकारचे आयुष मंत्रालय, संयुक्त राष्ट्रांची माहिती सेवा विभाग, शेकडो नागरी सांस्कृतिक व्यावसायिक आणि अमेरिकन सेनेटर्स व प्रतिनिधी सभागृह सदस्य यासह अनेक मानवतावादी संघटना यांनी आम्हाला जो पाठिंबा दिला आहे त्यासाठी मी या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. या कठीण समयी इतरांना मदत करण्यासाठी देणगी देणे, वेळ व कौशल्य देणे किंवा तुम्हाला आवडेल त्या मार्गाने परोपकार करणे यासारखे जे काही काम तुम्हाला करता येणे शक्य आहे ते तुम्ही करावे असे मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो. क्लेश व आपत्ती सहन करीत असलेल्या मानवजातीला तिचे उच्चतर जीवनाशी असलेले बंध शोधण्यासाठी सहाय्य करण्याच्या उद्देशाने हार्टफुलनेसचे संस्थापक बाबूजी महाराज यांनी या संघटनेची निर्मिती केली. हा उद्देश सफल करण्यासाठी ही संस्था जगातील प्रत्येक घराघरात ध्यानाचे हे वरदान घेऊ येत आहे. संपूर्ण विनामूल्य. मी पुन्हा सांगतो, ही संस्था जगभरात संपूर्ण मानवतेची सेवा करण्यासाठी झटत आहे. प्रत्येक घरासाठी जे ही ध्यान कला शिकून योगाला जीवनशैली म्हणून स्वीकारू इच्छितात. ध्यान करणे होत असलेल्या लाभाला आज विज्ञानाने मान्यता दिलेली आहे, पण आमच्या ऋषीमुनींनी ती आम्हाला हजारो वर्षांपूर्वी कथन केले आहे. रूपांतरण घडवून आणण्यासाठी आणि चेतनेचा उच्चतम स्तर गाठण्यासाठी ध्यान हा केवळ एकमेव मार्ग आहे. मी पुन्हा एक वार सांगतो, चेतनेचा उच्चतम स्तर गाठण्यासाठी ध्यान हा केवळ एकमेव मार्ग आहे. हार्टफुलनेस ध्यानाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे प्राणाहुती. हे तर सार तत्व आहे जे आपल्या आत्म्याला खोलवर पोषण देते. ते आपल्या आत्म्याला समृद्ध करते. ते आपल्या हृदयाच्या माध्यमातून अस्तित्वाच्या प्रत्येक स्तरापर्यंत झिरपत जाते. धर्म, वंश व संस्कृती अशा कोणत्याही भेदाभेद न करता मानवतेची सेवा करण्यासाठी हार्टफुलनेस इन्स्टिट्यूटची बांधिलकी खोलवर रुजलेली आहे. जगभरातील 160हून अधिक देशांमध्ये तिचे साधक व प्रशिक्षक पसरलेले आहेत. आम्ही ध्यान शिकवतो आणि मोठ्यांना तसेच मुलांनाही तणाव दूर करणारी अनेक साधने व तंत्रे देऊ करतो. मी आता तुम्हाला माझ्याबरोबर मार्गदर्शित शिथिलीकरण आणि ध्यानात सामील होण्यासाठी निमंत्रित करतो. हे ध्यान तुमच्यापैकी प्रत्येकासाठी आणि संपूर्ण मानवजातीसाठी आहे. या ध्यानाला प्राणाहुतीची जोड असेल. कृपया आपण ध्यान करीत असताना तुमचे हृदय खुले आणि ग्रहणक्षम ठेवा. एक आरामदायक स्थिती निवडा आणि डोळे अतिशय हळुवारपणे व हलकेच मिटून घ्या. आपण पायाच्या बोटांपासून सुरुवात करूया. पायाची बोटे हलवा आणि ती शिथिल होत असल्याचे अनुभवा. जमिनीतून एक ऊर्जा वर तुमच्या पावलांमध्ये व घोट्यांमध्ये येत असल्याचे अनुभवा. मग गुडघ्यांमधून ती तुमच्या पायांना शिथिल करीत आहे. आता ऊर्जा तुमच्या पायांना शिथिल करीत वर जात असल्याचे अनुभवा.
मांड्यांनाही शिथिल करा. आता तुमचे नितंब, कटिप्रदेश, पोट आणि कंबर खोलवर शिथिल होऊ देत. तुमची पाठ शिथिल करा. वरपासून खालपर्यंत संपूर्ण पाठ शिथिल झाली आहे. तुमची छाती आणि खांदे शिथिल करा. खांदे विरघळून जात आहेत असा अनुभव घ्या. हाताचा वरचा भाग शिथिल होऊ द्या. हाताच्या खालच्या भागातील प्रत्येक स्नायू शिथिल होऊ द्या. तुमच्या हाताचे तळवे मग बोटांपर्यंतचा संपूर्ण भाग शिथिल करा. मानेचे स्नायू शिथिल करा. आता लक्ष हळुवारपणे वर चेहऱ्याकडे वळवा. तुमचा जबडा, तोंड, नाक, डोळे, कानाच्या पाळ्या, चेहऱ्याचे स्नायू, कपाळ, अगदी डोक्याच्या वरच्या भागापर्यंत सर्व शिथिल होऊ देत. तुमचे शरीर कसे संपूर्णपणे शिथिल झाले आहे ते अनुभवा. डोक्यापासून पायापर्यंत तुमच्या संपूर्ण संरचनेचे निरीक्षण करा आणि जर तुमच्या शरीराचा एखादा भाग अजूनही तणावग्रस्त, दुखरा किंवा अस्वस्थ असेल तर आणखी थोडा वेळ त्या भागाला भूमातेच्या ऊर्जेमध्ये बुडवून ठेवा. तुमची तयारी झाली की तुमचे लक्ष सावकाशपणे, हळुवारपणे हृदयाकडे वळवा. हृदयात शांतपणे स्थिर व्हा. तुमच्या हृदयातील प्रेम व प्रकाशामध्ये बुडून जात असल्याचे अनुभवा. स्थिर व शांत रहा आणि हळुवारपणे स्वतःत बुडून जा. पुन्हा बाहेर यावेसे वाटत नाही तोपर्यंत तुम्हाला हवा तितका वेळ या नीरव शांततेत गढून जा. If you find your awareness drifting to various thoughts, do not fight them.
and do not entertain them. Let them be, while simply reminding yourself that you are meditating on the source of divine light in your heart. Allow yourself to become more and more absorbed within.
Now, keeping your eyes closed, gently ease out of meditation. Observe and savor the condition that you have just experienced. Slowly open your eyes, carrying the condition with you. Meditate in this way as often as you like. You can also slowly extend the period of meditation up to an hour. You will cherish this journey within. कार्यक्रमाचा समारोप करण्यापूर्वी आपण पंडित जसराजजींचे रेकॉर्डिंग ऐकूया. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे आभार मानतो. ईश्वर करो की तुमच्या हृदयात आधीपासूनच असलेला दिव्य प्रकाश आणि प्रेम विस्तारत जावे आणि त्याने संपूर्ण विश्वाला प्रेम, करुणा व एकतेने व्यापून टाकावे. नमस्कार. करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, जिह्वे पिबस्वामृतमेतदेव. गोविन्द दामोदर माधवेति, 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 गोविन्द दामोदर माधवेति. विक्रेतु कामाखिल गोपकन्या, विक्रेतु कामाखिल गोपकन्या, मुरारी पादार्पित चित्तवृत्ति, दध्यादिकं मोहवशादवोचद, दध्यादिकं मोहवशादवोचद. गोविन्द दामोदर माधवेति, गोविन्द दामोदर माधवेति.
सर्वे मिलित्वा समवाप्ययोगम् सर्वे मिलित्वा समवाप्ययोगम् पुण्यानि नामानि पठन्ति नित्यं पुण्यानि नामानि पठन्ति नित्यं गोविन्द दामोदर माधवेति 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 सुखं शयाना निलये निजेपि सुखं शयाना निलये निजेपि नामानि विष्णोः प्रवदन्ति मर्त्याः ते निश्चितं तन्मयतां व्रजन्ति गोविन्द दामोदर माधवेति 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 जिह्वे सदैवं भज सुन्दराणि जिह्वे सदैवं भज सुन्दराणि नामानि कृष्णस्य मनोहराणि नामानि कृष्णस्य मनोहराणि समस्त भक्ताति विनाशनानि गोविन्द दामोदर माधवेति 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 सुखावसाने इदमेव सारम् सुखावसाने इदमेव सारम् सुखावसाने इदमेव सारम् दुःखावसाने इदमेव ज्ञेयम् सुखावसाने इदमेव सारम् दुःखावसाने इदमेव ज्ञेयम् देहावसाने इदमेव जाप्यं देहावसाने इदमेव जाप्यं देहावसाने इदमेव जाप्यं गोविन्द दामोदर माधवेति 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 श्री कृष्ण राधा वर गोकुलेश गोपाल गोवर्धन नाथ विष्णु श्री कृष्ण राधा वर गोकुलेश गोपाल
गोपाल गोवर्धन नाथ विष्णु जिह्वे पिबस्वामृत में तदेव जिह्वे पिबस्वामृत में तदेव गोविंद दामोदर माधवेति 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 त्वमेव जाचे मम देहि जिह्वे त्वमेव याचे मम देहि जिह्वे समागते दण्डधरे कृतान्ते वक्तव्यमेवं मधुरं सुभक्त्या वक्तव्यमेवं मधुरं सुभक्त्या गोविन्द दामोदर माधवेति 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 जिह्वे रसज्ञ मधुरप्रिया त्वम् जिभेर सज्ञ मधुरप्रिया त्वम् सत्यं हि तं त्वां परमं वदामि सत्यं हि तं त्वां परमं वदामि आवर्ण्य यथा मधुराक्षराणि आवर्ण्य यथा मधुराक्षराणि गोविन्द दामोदर माधवेति 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 गोविन्द गोविन्द दामोदर माधवेति 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 गोविन्द 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 गोविन्द